काही ठिकाणी सरफेस आहेच ना. ओव्हरऑल जेवढा मोठा आपल्याला तो ग्रह दिसतो तो एवढा मोठा नाहीये. पहिली गोष्ट की आपल्याला वाटत असेल की गुरु ग्रह इतका मोठा दिसतोय, तो पहिली गोष्ट तो इतका मोठा नाहीये. आउटर प्लॅनेट विषयी माहिती सांगत आहेत सर. तिथं सॉलिड सरफेस तर आहे, कुठेतरी एका पार्टवर आपण लँड करू शकतो. अगोदरच रिपीट करा सर. आता एवढं 30 मिनिटं आपण पूर्ण रिपीट तर केल्या गोष्टी सगळ्या. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती, तुम्ही रिवाइज करायला पाहिजे होत्या गोष्टी, तुम्ही एनसीईआरटी वाचायला पाहिजे, स्टँडर्ड सोर्सेस मधून केलं पाहिजे तुम्ही. हे लेट जॉईन हे ठीक आहे. आता आपण काय करू, नवीन टॉपिक चालू करू आणि उद्या किंवा परवा आपण परत एकदा रिवाइज करू या गोष्टी. ठीक आहे. कारण मला वाटतंय जवळजवळ 100 लोक होते, त्यांच्यासाठी परत गोष्टी सगळ्या रिपीट होतील. त्यांचा टाइम इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. लेक्चर 7 वाजता चालू झालं. ओके. अजून कोणी अजून जॉईन करतायत का? हा, स्टुडंट जॉईन करतात. 5 मिनिटं थांबू आपण. ओके, झालं असेल काही कन्फ्युजन. ठीक आहे. इकडे जॉईन केलंय ना आता तुम्ही. ठीक आहे. आपण काही नाही, आपण अजून नवीन टॉपिकला सुरुवात केलेली नाही. आपण फक्त अर्ध्या तासामध्ये आतापर्यंत जितका जॉग्राफीचा सिलेबस शिकून झालाय तो आपण रिवाइज केला. करू आपण कंटिन्यू करू. स्टुडंट जॉईन होत होते म्हणून मी 2 मिनिटासाठी थांबलो. लेक्चर मिस नाही झालं, मी फक्त रिव्हिजन घेतली. ठीक आहे. लेक्चर मी अजून स्टार्ट नाही केलेलं, मी फक्त रिव्हिजन घेतलेली आहे. आपण नवीन टॉपिक पासून स्टार्ट करू. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट आहेत का? आतापर्यंत जो सिलेबस झालाय त्यामध्ये जर कोणाला डाऊट असतील तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊ, कारण स्टुडंट जॉईन होतात. ठीक आहे. ठीक आहे, चला कंटिन्यू करू आपण. ज्यांनी उशिरा जॉईन केलं त्यांच्यासाठी सांगतो मी की आपण अजून नवीन टॉपिकला चालू नाही केलं. आपण फक्त जेवढं आतापर्यंत झालंय तेवढं 30 मिनिटांमध्ये सगळ्या स्लाइड्स आपण रिवाइज केलेल्या आहेत. ठीक आहे. आपण नंतर परत 4-5 दिवसानंतर आपण परत एकदा सगळं रिवाइज करू. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ज्यांचा आज त्यांची रिव्हिजन मिस झाली असेल त्यावेळेस ते होऊन जाईल. स्क्रीन शेअर करतो मी परत. ठीक आहे. आता चॅट बॉक्स आता थोडासा साईडला राहू द्या. लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करा आता. नंतर चॅट बॉक्स मध्ये डिस्कशन करा तुमचं. ठीक आहे. तर सध्या जॉग्राफी लेक्चर आहे तर त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. चॅट बॉक्स बंद झाला पाहिजे मला 2 मिनिटांमध्ये. मी स्क्रीन शेअर करतोय. जे आहे त्याच्यावर फोकस करा आता. ओके. तो आपण आजपासून स्टार्ट करतोय जिओमॉर्फिक प्रोसेसेस अँड फिनॉमिना. ठीक आहे. तर हे क्लासिफिकेशन इथं पहा. अर्थ मुवमेंट्स कॅन बी क्लासिफाइड इनटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज एंडोजेनिक प्रोसेस अँड सेकंड इज एक्झोजेनिक प्रोसेस. एंडोजेनिक प्रोसेस म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भात ज्या हालचाली होतात, ठीक आहे, त्याला आपण एक्झोजेनिक फोर्सेस म्हणतो. ओके. जसं अर्थक्वेक असतील, व्होल्कॅनो असतील, ज्या पण ऍक्टिव्हिटी पृथ्वीच्या भूगर्भातील ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण एंडोजेनिक फोर्सेस म्हणतो. आणि एक्झोजेनिक फोर्सेस म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या बाहेर जे फोर्सेस आहेत, जसं की विंड सिस्टीम आहे, वॉटर आहे, ठीक आहे, ओव्हरऑल इन्सोलेशन ऑफ सन आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील.
ज्याचा पृथ्वीच्या भूगर्भाशी काही संबंध नाही, त्या गोष्टी एक्सोजेनेटिक फोर्सेस मध्ये येतात. ठीक आहे. एंडोजेनिक फोर्सेस मध्ये अजून दोन पार्ट आहेत. एक आहे सडन फोर्सेस आणि एक आहे डायस्ट्रॉफिक फोर्सेस. ठीक आहे. याचे मराठी मिनिंग सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. आता सध्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, फक्त शब्द तुम्हाला नंतर सांगतो, पण एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगतोय की एंडोजेनिक फोर्सेस म्हणजे भूगर्भातील ज्या हालचाली आहेत त्यासाठी जे फोर्सेस असतात ते सगळे एंडोजेनिक मध्ये येतात आणि भूगर्भाच्या बाहेरील ज्या प्रोसेस आहेत जसं इन्सुलेशन ऑफ सन आहे, विंड सिस्टीम आहे, ओके, देन ऊन वारा पाऊस, या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या एक्झोजेनिक फोर्सेस मध्ये येतात. ठीक आहे. ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा अॅनिमल ऍक्टिव्हिटीज या पण गोष्टी सगळ्या एक्झोजेनेटिक फोर्सेस मध्ये येतात. एंडोजेनिक फोर्सेसचे दोन टाईप आहेत. एक आहे सडन फोर्सेस, ज्या गोष्टी खूप फास्ट होतात. अर्थक्वेक आहे, भूकंप आहे, फास्ट होतो ना, एकदम सडन मुवमेंट आहे. असं नाहीये की त्याची ऑलरेडी बॅकग्राऊंड असते किंवा ऑलरेडी त्याला 1-1.5 तासापूर्वी बिल्डअप होतं आणि मग अर्थक्वेक होतो. असं नाही होत कधीच. सडन मुवमेंट आहे, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद भूकंप होतो. होऊन गेल्यावर पण पटकन आपल्याला कळत नाही भूकंप झाला. इतकी फास्ट प्रोसेस आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण सडन फोर्सेस. दीज आर सडन फोर्सेस. सडन फोर्सेस मध्ये काय काय? अर्थक्वेक, व्होल्कॅनो, लँडस्लाइड. ओके, या गोष्टी सडन फोर्सेस मध्ये येतात. दुसरा पार्ट आहे याचा डायस्ट्रॉफिक फोर्सेस. डायस्ट्रॉफिक फोर्सेस हे ना थोडीशी स्लो प्रोसेस असते. ठीक आहे. म्हणजे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ही प्रोसेस चालू असते. जसं माउंटेन बिल्डिंग. मला सांगा, हिमालय जो फॉर्म झाला तो एका दिवसात तर फॉर्म झाला नाही. ओके, हजारो वर्षाची प्रोसेस आहे ती. अजून पण हिमालय बिल्डअप होतोय, अजून पण हिमालयाची हाईट वाढते, म्हणजे अजूनही ती प्रोसेस चालू आहे. आपण त्याला म्हणतो डायस्ट्रॉफिक फोर्सेस. क्लिअर आहे? एक आहे सडन फोर्सेस आणि एक आहे डायस्ट्रॉफिक फोर्सेस. चार्टबॉक्स थांबवा. चार्टबॉक्स वर मी जे शिकवतो त्याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे. जे काही इश्यू असतील ते आपण नंतर डिस्कस करू. सध्या तरी फोकस करा इकडे. ओके, तर हे दोन फोर्सेस आहे. नंतर जे एक्झोजेनेटिक फोर्सेस आहे, पृथ्वीच्या सरफेसच्या बाहेरचे फोर्सेस, यामध्ये मेन आहे इरोजनल आणि डिपॉझिशनल. इरोजनल म्हणजे काय? की आपण जे म्हणतो ना की जमिनीची धूप होते किंवा जमिनीचे खनन होते. हे जे इरोजन आहे, जी धूप होते, हे फॅक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. एक तर जमिनीची धूप होते, त्याचं इरोजन होतं किंवा त्याच्यावर डिपॉझिशन होतं. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बघा, गाळ वाहून नेत असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, तर जिथून ती गाळ वाहून नेते तो इरोजनल सरफेस झाला. इथं मातीची धूप होते. पण जिथून तो गाळ वाहून नेला जातो आणि जिथं तो डंप केला जातो तिथं आपण म्हणू शकतो डिपॉझिशनल फीचर आहे. तिथं काय तयार होणार? एक छोटस आपण म्हणू शकतो एक आयलँड टाईप तयार होणार. बरोबर? जसं आपण म्हणतो ना डेल्टा फॉर्मेशन, नदीचं खोरं जे असतं. नदीचं खोरं कसं तयार होतं? वाहून आणलेला जो गाळ असतो त्या गाळामुळे नदीचं खोरं तयार होतं. बरोबर? हे झालं इरोजनल आणि डिपॉझिशनल फीचर्स. हे सगळे बाहेरचे फोर्सेस आहेत. याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतात? एक तर रिव्हर असते, नदीचं काम आहे खनन आणि उत्खनन, आणि आपण म्हणू शकतो की जे एक इरोजनल आणि एक डिपॉझिशनल. नंतर म्हणू शकतो विंड. वारा पण सेम काम करतो. वारा काय करतो? माती कुठून तरी वाहून नेतो, कुठेतरी डंप करतो. विंड पण तेच काम करतं, इरोजनल आणि डिपॉझिशन. सी वेव्स, जर तुम्ही कोकणात कधी गेला असाल, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो, हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन, इथं गेला असेल तर तुम्हाला ते एक रॉक स्ट्रक्चर्स आहेत की जे सी वेव्स मुळे तिथं खूप इरोजन झालेलं आहे. बरोबर? पूर्ण तिथं ते जे कोस्ट लाईन आहे ती सी वेव्स मुळे पूर्ण ती इरोड झालेली. हे सी वेव्हचं पण काम आहे, इरोजन आणि डिपॉझिशन. आणि ती जर कुठेतरी इरोड झाली आहे तर त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते कुठेतरी समुद्रामध्ये जमा झालेले असणार. ओके, म्हणजे इरोजनल अँड डिपॉझिशनल दीज फीचर्स आर गो इनटू हँड इन हँड. ठीक आहे, म्हणजे ही काही एक सिंगल प्रोसेस नाही, हे एकमेकावर डिपेंडेबल प्रोसेस आहे. त्या एकमेकावर डिपेंड प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि शेवटी आहे ग्लेशियर्स. ग्लेशियर्स म्हणजे काय असते? एक प्रकारची नदी असते, हिम नदी आपण म्हणू त्याला. ती पण वाहते, ती पण वाहताना मग एकतर इरोजन करते किंवा डिपॉझिशन करते. ओके,
ज्यावेळेस आपण लँडफॉर्म्स पाहणार आहे, या प्रत्येक गोष्टीचे लँडफॉर्म पाहणार आहे आपण. लँडफॉर्मवर आतापर्यंत एमपीएससीने सगळ्यात जास्त प्रश्न विचारले. ज्यांनी मेन्स दिली असेल एमपीएससीची, ज्यांनी मेन्सचे पेपर पाहिले असतील ऑब्जेक्टिव्ह वाले, त्यांना कळेल सेपरेट 7 ते 8 क्वेश्चन एमपीएससीने लँडफॉर्म्सवर विचारलेले. ठीक आहे. आणि ते लँडफॉर्म्स कुठून करायचे आपल्याला, त्याचे जेसी लिओंग बुक मी सांगितलेलं तुम्हाला, सर्टिफिकेट ऑफ फिजिकल जिओग्राफी, त्यातून हे गोष्टी करायच्यात. कारण एनसीईआरटी मध्ये या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या नाहीयेत. ओके, या गोष्टी आपल्याला करायच्यात. हा चार्ट क्लिअर आहे? क्लिअर आहे हा चार्ट? आता लिहा चार्ट बॉक्स मध्ये काय लिहायचंय तुम्हाला 1 मिनिटासाठी. चार्ट क्लिअर आहे ओव्हरऑल? एक्झोजेनेटिक फोर्सेस, एंडोजेनेटिक फोर्सेस, कारण हा बेस आहे. इथून पुढे आपण ज्या पण गोष्टी शिकणार आहे त्या आपण यावर लिंक होतील. ओके, म्हणजे अर्थक्वेक, वोल्कॅनो किंवा आपण जे ओव्हरऑल नंतर म्हणजे ओव्हरऑल आहे सगळ्या गोष्टी याच्यावर लिंक आहेत. फाउंटन बिल्डिंग. ओके, ठीक आहे. हा चार्ट आहे. अर्थ मुवमेंट्स, endogenetic forces, exogenetic forces. Endogenetic forces can be classified into sudden forces and diastrophic forces. Sudden forces मध्ये earthquakes, volcano, landslides. Diastrophic forces मध्ये mountain building, which is very slow process. Example Himalaya. Then exogenetic forces. Exogenetic forces involve erosional and depositional we can say processes. त्याच्यामध्ये त्याचे एजंट ऑफ इरोजन अँड डिपॉझिशन कोणते? रिव्हर्स, विंड्स, सी वेव्स आणि ग्लेशियर्स. बुकचं नाव आहे जेसिलियम. चला पुढे. अर्थक्वेकवर आपण आता अर्थक्वेक आणि वोल्कॅनो जसं मी सांगितलं स्टार्टिंगला सेपरेटली सिलेबस मध्ये मेन्शन आहेत. दीज ऍस्पेक्ट्स आर द पार्ट ऑफ जिओमॉर्फॉलॉजी, बट यूपीएससीनी आणि एमपीएससीनी सिलेबस मध्ये सेपरेटली मेन्शन केलेलं आहे. अर्थक्वेक, वोल्कॅनो या गोष्टी, अर्थक्वेक, वोल्कॅनो आणि सुनामी या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे आपण याच्यावर थोडस जास्त फोकस करणार आहे, कारण एक्झाम साठी पण या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आतापर्यंत युपीएससीनी खूप वेळा याच्यावर मेन्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न खूपच सोपे आहेत. मला एक वेळ प्रोसेस कळाली ना, मला या टर्म्स कळाल्या ना, तुम्ही त्याच्यावर आन्सर लिहू शकता. अर्थक्वेकला सुरुवात करू आपण टॉपिकला. अर्थक्वेक काय की ओव्हरऑल प्लेटची जी मुवमेंट होती, इंटरनल मुवमेंट काय असते की म्हणजे असं नाही की प्लेट कुठेतरी सरकते. दरवेळेस असं नसतं की प्लेट सरकते खूप म्हणजे मेजर काहीतरी मुवमेंट होती. कधी कधी काय होतं, प्लेट थोडीशी मूव्ह करते आणि परत ऍडजस्ट होते. आपण जर खुर्चीवर बसलोय आपण काय करतो, थोडस ऍडजस्ट होतो आपण इकडे तिकडे. सेम ज्या प्लेट्स आहेत त्या ऍडजस्ट होतात, पण त्या प्लेट्स इतक्या मोठ्या आहेत त्या ऍडजस्ट झाल्या तरी काही फोर्सेस तयार होतात. बरोबर, कारण जेवढी मोठी गोष्ट आहे तेवढी जर ऍडजस्ट झाली, समजा उद्या हिमालय जर म्हणलं की थोडस आता इकडून 1 मिलीमीटर मी ऍडजस्ट होतो, तरी सगळं वरचं जे स्ट्रक्चर आहे ते हलू शकतं. इमॅजिन होतंय तुम्हाला. तसंच या प्लेट्सची जी मुवमेंट असते ना, त्यात थोड्याशा सडनली ऍडजस्टमेंट होते फक्त. म्हणून म्हणतो ना आपण की भूकंप एकदा होत नाही. भूकंपाचे खूप सारे ट्रिमर्स येतात, म्हणजे असे 5 मिनिटांनी एक, 10 मिनिटांनी एक, अर्ध्या तासाने एक, 1 तासाने एक, असे काही ट्रिमर्स येतात. भूकंप एकदाच होत नाही, 2 ते 3 भूकंप होतात एकाच वेळेस. काही जाणवत नाही आपल्याला, भूकंप होतात. जसं आता रिसेंटली अफगाणिस्तानमध्ये जो भूकंप झाला, भूकंपाचे लागोपाठ 2 ते 3 एवढे धक्के बसल्याशिवाय इतकं डिस्ट्रक्शन होऊ शकत नाही, लक्षात ठेव. बरोबर आहे. त्याच्यामुळं ही जी ऍडजस्टमेंट असते, इंटरनल ऍडजस्टमेंट, त्यामुळे भूकंपाचे धक्के आपल्याला बसतात. क्लिअर कन्सेप्ट? मग हे जे ऍडजस्टमेंट असते किंवा ही जी मुवमेंट असते, ही एक सडन रिलीज ऑफ एनर्जी आपण म्हणू. याच्यामुळे एक एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी भूकंपाला कारणीभूत असते. ओके, आता सिस्मिक वेव्स काय असतात किंवा अर्थक्वेक वगैरेचे सोर्स काय आहे, ठीक आहे, त्या गोष्टी आपण पाहणार आहे डिटेलमध्ये. तुम्हाला बेसिक सांगितलं होतं की अर्थक्वेक कसा होतो.
इथं बघा, इथं वाचा. Earthquakes are usually caused when the rock underground suddenly breaks along the fault. ही थोडीशी पुढची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जी रॉक सिस्टीम आहे ओव्हरऑल, आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते काय होतं, एकमेकावर घासल्यामुळे किंवा ऍडजस्टमेंटमुळे काय होणार, ते तुटणार. त्याच्यात फॉल्ट तयार होणार. फॉल्ट म्हणजे काय, म्हणू शकतो एक दरी तयार होते किंवा एक फट तयार होते. ती जेव्हा फट तयार होते त्याच्यातून एनर्जी बाहेर पडणार किंवा ह्या ज्या वेव्ज आहेत त्या बाहेर पडतात. बरोबर. इमॅजिन करा, थोडस इमॅजिन करण्यासारखीच गोष्ट आहे, कारण ह्या गोष्टी आपण म्हणजे असं दाखवू शकत नाही तुम्हाला प्रॅक्टिकली. बरोबर. त्यामुळे तुम्हाला इमॅजिनच करावे लागतील ह्या गोष्टी. ह्या गोष्टी जे रॉक्सचे ज्या फॉल्ट लाईन तयार होतात त्या फॉल्ट्समुळे अर्थक्वेक होतं. This sudden release of energy causes the seismic waves that makes the ground shake. These seismic waves originate in the limited region and spread in all directions. जसं अफगाणिस्तानमध्ये आता भूकंप झाला. अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला, मग त्याचा इम्पॅक्ट पाकिस्तानमध्ये होणार का? लोकल मुवमेंट आहे, तेवढ्या पेरीफेरीमध्ये होणार. जसं आता लातूरला भूकंप झाले होते. लातूरच्या इथं आपल्याला माहिती आहे तिथे एक फॉल्ट लाईन आहे. अजून एक फॉल्ट लाईन आहे आपल्या इथं कुर्डुवाडीच्या इथं, पंढरपूर कुर्डुवाडी, तिथे एक फॉल्ट लाईन आहे. लातूरच्या इथं फॉल्ट लाईन आहे, जवळजवळच आहे ते. ह्या फॉल्ट लाईन आहे त्यामुळे तिथं अर्थक्वेक होतात. बरोबर. तिथं अर्थक्वेक होण्याचे चान्सेस पण जास्त असतात, कारण तिथे एक फॉल्ट लाईन आहे. तिथे एक अशी आपण म्हणू शकतो, तिथे एक जसा थोडासा गॅप आहे जिथं रिऍडजस्टमेंट करायला थोडासा स्कोप आहे. तिथं जर थोडीशी मुवमेंट झाली की अर्थक्वेक होतो. सेम गोष्ट कुठे आहे, कोयना डॅम तुम्हाला माहिती असेल साताऱ्यामध्ये. कोयना नदी आहे साताऱ्यामध्ये. ठीक आहे. तर कोयना नदीच्या इथं जो डॅम आहे, डॅम ही गोष्ट कशी असते, डॅम ही आर्टिफिशियल अर्थक्वेक जनरेट करू शकते. काय होतं, एका छोट्याशा एरियामध्ये आपण पाणी साठवतो. पाण्याचा फोर्स खूप असतो. मी तुम्हाला सांगितलं की पाणबुडी पण पाण्याच्या खालून जात नाही, थोडीशी वरूनच जाते, कारण पाण्याचा खूप मोठा फोर्स असतो. तो पाण्याचा फोर्स जेव्हा खालच्या जमिनीवर पडतो तेव्हा काय होतं, भूकंपाचे धक्के जाणवतात. आणि तो फोर्स असतो पूर्ण. समजा तुम्ही टेबलवर बसले, वरून तुम्ही टेबलला जर दणका दिला किंवा फोर्स टाकला, टेबल व्हायब्रेट होतो. बरोबर. किंवा टेबल थोडासा हलतो. सेम गोष्ट कोयनाच्या धरणाच्या बाबतीत पण होते. आणि त्याला अर्थक्वेक हा एक जनरल फिनॉमिना. बरोबर. ट्रिमर्स आले की अर्थक्वेक होतो. उद्या जर एखादी मोठी बिल्डिंग जर खाली पडली, तर समजा 30 माळ्याची बिल्डिंग आहे, ती जर अचानक खाली पडली तर त्यावेळेस पण अर्थक्वेक येऊ शकतो. बरोबर. पण तो छोट्या एरिया पुरता असतं. अर्थक्वेक म्हणजे काय, शेकिंग ऑफ द ग्राउंड. अर्थक्वेकचे ट्रिमर असतात, ते ट्रिमर जर जाणवले की अर्थक्वेक झाला, आपण असं म्हणू शकतो. जर न्यूक्लिअर स्फोट झाला किंवा एक छोटासा स्फोट जरी झाला, तरी जरी जमीन हादरत असेल, बिल्डिंग जर आपली थोडीशी व्हायब्रेट होत असेल, तरी आपण म्हणू शकतो की दिस इज अ अर्थक्वेक. ओके. दिस इज अ व्हेरी ब्रॉड डेफिनेशन ऑफ अर्थक्वेक. ओके. वोल्कॅनो जर झाला, वोल्कॅनोने पण जमीन थरथरणार, अर्थक्वेक होणार. ओके. तर अर्थक्वेक इज व्हेरी कॉमन फिनॉमिना. येस, बट वोल्कॅनो इज व्हेरी स्पेसिफिक फिनॉमिना. वोल्कॅनो सगळीकडे नाही. मला सांगा, भारतात कुठे आहे वोल्कॅनो? बॅरन आयलँड, आपलं अंदमान निकोबारचं, ते पण डॉर्मंट आहे, तिथे आहे. बाकी कुठे, खूप कमी ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्ही लिटरली नावं सांगू शकता वोल्कॅनोची. बरोबर. पण अर्थक्वेक कुठं कुठं होतात त्याची तुम्ही नावं नाही सांगू शकत, कारण खूप ठिकाणी अर्थक्वेक होतात. ओके. सो क्लिअर आहे की अर्थक्वेक इज व्हेरी बेसिक फिनॉमिना. व्हॉट एव्हर द रिझन, इव्हन मेटोराइट जरी हिट झाला तरी अर्थक्वेक येऊ शकतो मोठा. ओके. अँड scientists are saying that this is the basic reason behind the destruction of the dinosaurs in the Cretaceous period. Cretaceous period मध्ये काय झालं की म्हणतात की एक मोठा मेटेओराइड पृथ्वीला येऊन धडकला किंवा खूप मोठा भूकंप झाला, ज्याच्यामुळे सगळे डायनासॉर्स मेले. ओके. कारण कसं असतं की जी लाईफ फॉर्म आहे, आता तुम्ही म्हणाल डायनासॉर मेले, बाकीचे का नाही मेले, बाकीचं का नाही, पृथ्वी का नाही नष्ट झाली. कसं असतं, सगळ्यात मोठा क्रिचर असतो ना, त्याला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो. ओके. उद्या जर भूकंप झाला, पहिल्यांदा सगळ्यात मोठा जो क्रिचर असेल, जसं आता काय आहे, जिराफ आहेत, एलिफंट आहे, हत्ती वगैरे ह्या गोष्टी, यांना सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो बिकॉज ऑफ द मास. तसंच हे डायनासॉर्स खूप जायंट होते, त्यामुळे यांच्यावर जास्त इम्पॅक्ट झाला. ही थिअरी आहे, ऑब्विसली हे काही प्रूव्ह नाहीये, ही थिअरी आहे. जे जिओग्राफरने, सायंटिस्टने जी थिअरी मांडली ती गोष्ट तुम्हाला सांगतोय. ओके. दिस इज नॉट अ फॅक्ट. क्लिअर आहे.
अर्थक्वेक समजला ओव्हरऑल? ठीक आहे, एक डायग्राम दाखवतो मी. बिल्लारी भूकंप बरोबर आहे. इरोजन आणि डिपॉझिशन मी सांगितलं की इतक्या सिंपल शब्दात सांगितलं मी गोष्टी. अर्थक्वेक पण मी करू आपण. अर्थक्वेक आता परत होणारच आहे रिपीट खूप वेळा. ठीक आहे. ओके, अर्थवेव्ह. हा, डायग्राम बघा. झूम नाही होते. ठीक आहे, कर्सरकडे लक्ष द्या. बघा, ही फॉल्ट लाईन आहे. दोन वेगवेगळे रॉक सिस्टीम असतील किंवा दोन वेगवेगळे रॉक आहेत आणि इथे एक थोडीशी क्रॅक गेला त्या रॉक मध्ये. काय होणार? ऍडजस्ट होणार, गॅप पडला ना त्याच्यामध्ये, ऍडजस्ट होणार या दोन गोष्टी आणि याच्यामुळे ट्रिमर्स तयार होतात. ठीक आहे, समजा इथं ती मुवमेंट झाली, याला म्हणतो आपण फोकस. आणि ह्या फोकस म्हणजे हे जे ट्रिमर गेले बघा, हे तुम्हाला दिसतंय ट्रिमर्स ना, याचा इम्पॅक्ट जेव्हा इथपर्यंत जाईल आणि तो पृथ्वीच्या सरफेसला आपल्याला जेव्हा जाणवेल ट्रिमर, त्याला म्हणतात इपिसेंटर. हे दोन कन्सेप्टच युपीएससी आणि एमपीएससी खूप वेळा विचारलेले. इव्हन मी सांगतो 2-3 वर्षाच्या प्रिलिम्स मध्ये हा क्वेश्चन आला एमपीएससीला. व्हॉट इज द फोकस अँड इपिसेंटर? आणि कन्फ्युजन होतं. आपल्याला वाटतं फोकस इथं असेल, इपिसेंटर इथं असेल. नाही, याची ट्रिक सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. ई फॉर अर्थ किंवा ई फॉर अर्थ सरफेस. काय लक्षात आता? इपिसेंटर अर्थवर असतो, एवढंच लक्षात ठेवा. इपिसेंटर अर्थवर असतो, फोकस आतमध्ये असतो. ओके, क्लिअर आहे? ही बेसिक डायग्राम. ठीक आहे. त्याला म्हणतात फोकस किंवा हायपोसेंटर आणि वरती जो अर्थ सरफेस पॉइंट असतो त्याला म्हणतात इपिसेंटर. तुम्ही घ्या गोष्टी, फोकस, हायपोसेंटर आणि इपिसेंटर हे विचारलेलं आहे. हा, आणि हे कसं असतं की याचा ओरिजिन खूप खाली नसतो, या गोष्टी थोड्याशा वरतीच येतात. म्हणजे अप्पर मॅन्टल आपण जे म्हणतो, अप्पर मॅन्टलवरच थोडस किंवा क्रस्ट मध्येच या मुवमेंट होतात. बघा ना, रॉक सिस्टीम कुठे आहे आपली? प्रॉपरली वरतीच आहे, क्रस्ट मध्ये. ठीक आहे, किंवा अप्पर मॅन्टल आपण म्हणू त्याला, तिथंच या मुवमेंट होतात. सो नियरली 90% ऑफ द अर्थक्वेक्स ऑकर ॲट द डेप्थ ऑफ लेस दॅन 100 किलोमीटर. Shallower is the depth, more is the impact. जितका तो अर्थक्वेकचा फोकस वरती असेल तेवढा इम्पॅक्ट जास्त होतो, लक्षात ठेवा. ओके, थोडंसं लॉजिकल आहे की जेवढा तो इम्पॅक्ट वरती असतो जेवढा हा फोकस वरती असणार तेवढा डिस्ट्रक्शन जास्त होतं, इम्पॅक्ट जास्त होतो. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. हो, अर्थक्वेक कसा मेजर केला जातो? तुम्ही खूप वेळा वाचला असेल की इतके मॅग्नेट्यूडचा अर्थक्वेक होता. अफगाणिस्तानचं तुम्ही आता न्यूजपेपर मध्ये वाचलं असेल की किती रिश्टर स्केलचा भूकंप होता, किती मॅग्नेट्यूड होतं. हे जे रिश्टर वाचतो ना आपण, रिश्टर स्केल, ठीक आहे, त्या रिश्टर स्केल म्हणजे काय असतं की रिश्टर हे त्याचं युनिट आहे, पण त्या रिश्टरच्या स्केलवर मोजतो. ओके, त्या स्केलनुसार आपल्याला कळतं की किती मोठा होता भूकंप. आता आपल्याला माहिती झालंय की 7.5, 7 याच्यापेक्षा जास्त असला तर तो खूप मोठा भूकंप असतो आणि हे एक्सपोनेन्शियल असतं. म्हणजे कसं 6.5चा भूकंप आणि 7.5चा भूकंप यामध्ये खूप फरक आहे, त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात. ठीक आहे, तर 6.5चा एका ठिकाणी झाला, थोडा जरी त्याच्यात 6.8, 7 पर्यंत गेला तरी त्याचा इम्पॅक्ट खूप असतो, त्याचं मॅग्निट्यूड खूप मॅटर करतं, इंटेन्सिटी खूप जास्त असते त्याची, लक्षात ठेवा त्या गोष्टी. याला म्हणतात रिश्टर स्केल. हे मॅग्निट्यूड ज्यांनी मोजलं होतं ना त्याला म्हणतात रिश्टर स्केल. आणि ओव्हरऑल इंटेन्सिटी ज्यांनी मोजली जाते ना, की इंटेन्सिटी, आणि हे तुम्हाला कुठे दिसणार नाही. म्हणजे इंटेन्सिटी आपण इंटेन्सिटी मध्ये सहसा नाही मोजत आपण, पण रिश्टर स्केलवरच भूकंप मोजतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला न्यूजपेपर मध्ये दिसणार नाही. एवढ्या इंटेन्सिटीचा होता मर्केल
ही स्केलवर एवढ्या स्केलवर भूकंप झाला असं नाही येणार कधीच. मला दरवेळेस वाचायला मिळेल की इतक्या रिश्टर स्केलचा भूकंप झाला, 7.5 रिश्टर स्केल, 7 रिश्टर स्केल असा भूकंप होता. असंच तुम्हाला ओव्हरऑल वाचायला मिळेल. ठीक आहे. ओके. तर इंटेन्सिटी जेव्हा मोजतो आपण त्यावेळेस त्या स्केलला म्हणतो आपण मर्कॅली स्केल. मॅग्निट्यूड जेव्हा मोजतो तेव्हा म्हणतात त्याला रिश्टर स्केल. ओके. रिश्टर स्केल. आणि ज्यावेळेस आपण त्याचं इंटेन्सिटी मोजतो त्यावेळेस त्याला म्हणतात मर्कॅली स्केल. मर्कॅली स्केल ही 1 to 12 वर असते. 1 to 12 च्या रेंजमध्ये आपण मोजू शकतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला प्रिलिम्सला येऊ शकतं. व्हॉट आर द 2 scales related to earthquake? First, in terms of magnitude, there is Richter scale, and in terms of impact, there is a Mercalli scale. राहतील दोन नावं लक्षात. आणि हे कशावर मोजतो आपण? त्याचा एक सिस्मोग्राफ असतो. तुम्ही कुठेतरी व्हिडिओज मध्ये वगैरे पाहिलं असेल. याचा सिस्मोग्राफ एकदमच म्हणजे ते ना कसं असतं की प्रत्येक अर्थक्वेकचे जे स्टेशन्स आहेत, हे स्पेसिफिक स्टेशन्स आहेत. परत समुद्राच्या इथे एक असतं, माउंटन्सवर असतात, बरेच स्टेशन्स आहेत असे. ते एक परमनंट सिस्मोग्राफ असतो जो आहे ना असे ट्रिमर्स वगैरे या गोष्टी मोजत असतो. कधी मला वाटतं तुम्ही व्हिडिओज वगैरे इकडे तिकडे या गोष्टी पाहिल्या असतील. तो सिस्मोग्राफचा आता फोटो त्याचा विसरलो मी, पण सिस्मोग्राफ
Am I audible now? येतोय आता आवाज? आतापर्यंत जेवढं झालं त्याच्यामध्ये काय आहे का इश्यू सांगा मला, अर्थक्वेक रिलेटेड. ओके, येतोय आता आवाज? क्लिअर क्लिअर आहे? व्हिडिओ आणि साऊंड क्लिअर आहे का? ओके, तो ठीक आहे, चला कंटिन्यू करू आपण. अर्थक्वेक कसं मोजायचं? अर्थक्वेक साठी 2 स्केल सांगितले ना मी तुम्हाला. सिस्मोग्राफवर मोजला जातो. ओके, असा एक ग्राफ असतो, त्यावर एक निडल असते, निडल मोजत असते असं, हार्टबीट मोजले जातात. ज्यावेळेस ती इंटेन्सिटी वाढते त्यावेळेस ते मोठे मोठे ग्राफ बनवत होतो. ठीक आहे, मग ही इंटेन्सिटी मोजली जाते. जर मॅग्निट्यूड मोजायचं असेल तर असतं रिश्टर स्केल, इंटेन्सिटी मोजायची असेल तर असतं मर्कॅली स्केल. क्लिअर आहे? डायस्ट्रॉफिक फोर्स बघणार आहे आपण पुढे, ते बघू आपण. ठीक आहे, चला कंटिन्यू करू. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट होता अर्थक्वेक स्वार्म. यामध्ये काय होतं की पाठोपाठ खूप सारे ट्रिमर्स येतात किंवा खूप सारे भूकंप येतात. एकाच भूकंपावर किंवा एकाच धक्क्यावर थांबत नाही, खूप सारे येतात. विदिन द रेंज ऑफ वीक मंथ्स चालू राहते ती प्रोसेस, आणि ती ऍडजस्टमेंट चालू असते आतमध्ये. इंटरनल भूगर्भामध्ये जी ऍडजस्टमेंट होत असते त्यामुळे हा इश्यू येतो. ठीक आहे, आणि त्याला आपण म्हणतो अर्थक्वेक स्वॅम. बाकी काही नाही, याच्यामध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त हा शब्द लक्षात ठेवा. तर प्रिलिम्सला आलं की व्हॉट इज अर्थक्वेक स्वॅम, देन यू मस्ट नो दॅट दीज आर द सिरीज ऑफ अर्थक्वेक. लो मॅग्निट्यूड असतात ऑब्विसली, जर खूप मोठे मोठे असले तर मग सगळंच नष्ट होऊन जाईल. ठीक आहे, अर्थक्वेक स्वॅम नावाचा कन्सेप्ट लक्षात ठेवू. So there are basically 3 to 4 types of earthquakes. फर्स्ट इज टेक्टॉनिक, जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं त्याला म्हणतात टेक्टॉनिक. ओके, रॉक सिस्टीम किंवा ज्या प्लेटची जी मुवमेंट असते त्याला म्हणतात टेक्टॉनिक. ही टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी झाली. ओके, जी फॉल्ट जे क्रिएट होतात रॉक सिस्टीम मध्ये, त्यामध्ये ज्या गोष्टी होतात त्याला म्हणतात टेक्टॉनिक अर्थक्वेक. These are generated due to sliding of rocks along the fault plane. टेक्टॉनिक, आतापर्यंत जे तुम्हाला मी अर्थक्वेक ही गोष्ट कन्सेप्ट जो सांगितला, इट इज रिलेटेड टू टेक्टॉनिक. फोकस करा तुम्ही, चॅट बॉक्स यूज नका करू, फ्लो डिस्टर्ब होतो. ओके, द टाइप्स ऑफ अर्थक्वेक, टेक्टॉनिक जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं. सेकंड आहे वोल्कॅनिक, ज्या ठिकाणी वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी होणार, ज्या ठिकाणी लावा बाहेर येणार तिथं अर्थक्वेक होणारच, हे मी तुम्हाला सांगितलं. कारण ती प्रोसेस, फोर्स इतका इम्पॅक्टफुल असतो की तिथं अर्थक्वेक ट्रिमर्स येणारच. ओके, हे झालं वोल्कॅनिक अर्थक्वेक. सेकंड कोलॅप्स अर्थक्वेक. तुम्हाला सांगितलं एखादी बिल्डिंग जर पडली एखाद्या ठिकाणी किंवा एखादं लँडस्लाइड जर झालं, ओके, एखादं समजा आता हे माळिंगाव जे होतं महाराष्ट्रातलं, ठीक आहे, आंबेगाव तालुका, ओके, किंवा मग आंबेगाव तालुका नाही माहित नसेल मला, पुणे जिल्हा, किंवा आता जे लेटेस्ट एका गावावरची पूर्ण लँडस्लाइड झाली, तिथं अर्थक्वेक सदृश्य स्थिती निर्माण होणार, कारण तिथे कोलॅप्स होणार ना, कोणतंतरी स्ट्रक्चर. कोणतंही स्ट्रक्चर जेव्हा कोलॅप्स होणार त्यावेळेस त्याचे ट्रिमर येणार. तसं तुमच्या हातातून जर एखादी मोठी गोष्ट खाली पडली त्याचे ट्रिमर्स तुम्हाला जाणवणार. ओके, सिंपल आहे. त्याला तुम्ही अर्थक्वेक म्हणत नाही, अर्थक्वेक थोडीशी मोठी गोष्ट आहे. ओके, म्हणतो मी 30 माळ्याची बिल्डिंग म्हणतोय ना,
एक छोटी 2 मजल्याची बिल्डिंग पडली, इतका इम्पॅक्ट नाही होणार. ट्रिमर तर येणार, पण त्याला अर्थक्वेक म्हणण्याजोगं त्याचं पोटेन्शियल नसणार. बरोबर. नंतर एक्सप्लोजन, मी तुम्हाला सांगितलं की एखादा जर मोठा स्फोट झाला, ठीक आहे, न्यूक्लिअर स्फोट झाला किंवा त्याच्यापेक्षा छोटा स्फोट जरी झाला की ज्याचा इम्पॅक्ट मोठा आहे, त्यामध्ये पण ही गोष्ट होऊ शकते. ओके, अर्थक्वेक, तिथे पण अर्थक्वेक येऊ शकतो. आणि शेवटचा होता रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक, जे तुम्हाला कोयनाचं मी उदाहरण दिलं. कोयना, जिथे सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात, सतत. त्याला डॅमला क्रॅक्स पण गेलेले आहेत. सर्च केलं मला सापडून जाईल ते कोयना डॅम अर्थक्वेक असं टाका. दिस इज रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक. रिझर्वायर मुळे त्या पाण्याच्या फोर्स मुळे तिथं अर्थक्वेक्स येतात आणि इव्हन क्रॅक्स पण गेलेले आहेत डॅमला. ओके, जर मोठा अर्थक्वेक झाला तर तो डॅम फुटू पण शकतो. हे 4 ते 5 एक टाईप तुम्ही ओव्हरऑल लक्षात ठेवा. ओके, टेक्टॉनिक, व्होल्कॅनिक, कोलॅप्स, एक्सप्लोजन आणि रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक. सिंपल आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण चालू करतोय. हा एक्झामच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, प्लस कन्सेप्च्युअल आहे. थोडंसं फोकस करा. अर्थक्वेक वेव्स और सिस्मिक वेव्स, ही जी प्रोसेस होती, जे आपण म्हणतोय ट्रिमर्स येतात. हे ट्रिमर्स म्हणजे नक्की काय? हे ट्रिमर्स म्हणजे वेव्स असतात. जसं रेडिओ मॅग्नेटिक वेव्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात, तशाच ह्या वेव्स आहेत. ओके, दीज आर नथिंग बट ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अर्थ मधल्या. ठीक आहे, ज्या एनर्जी पास इकडून तिकडं. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती आहे ना की प्रत्येक गोष्ट म्हणजे काय असते, वेव्स असते. सूर्याची किरणं जी येतात आहे ती पण कोणतीतरी एक वेव्ह आहे. ओके, ओव्हरऑल सगळ्या गोष्टी या वेव्स मध्येच आहेत ना. रेडिओ वेव्स असतात, वेव्सच आहेत ह्या सगळ्या गोष्टी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे थोडस ब्रॉड टर्म आहे. ओके, या अर्थक्वेक वेव्ह जे असतात, डाऊट आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, अर्थक्वेक वेव्स जे असतात त्या अर्थक्वेक वेव्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. यावर युपीएससी आणि एमपीएससी दोघांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर पहिला आहे पी वेव्स. ही डायग्राम थोडीशी इग्नोर करा, डायग्राम एवढी इम्पॉर्टंट नाहीये, आपण वेगळ्या डायग्राम्स पण पाहणार आहोत. सध्या फक्त इथं मेन टाइप्स कोणते सिस्मिक वेव्हचे? पी वेव्ह म्हणजे प्रायमरी वेव्ह, एस वेव्ह म्हणजे सेकंडरी वेव्ह, लव्ह वेव्ह किंवा याला एल वेव्ह पण म्हणतात, आणि रेलिक्स वेव्ह. ठीक आहे, हे 4 टाईप आहेत, मोठे 4 टाइप्स आहेत. नावं फक्त लक्षात ठेवा. काय प्रॉब्लेम आहे? सातपुते, वैभव सातपुते, बोला. हॅलो, हा बोला, येतोय आवाज. माझं काही बोलायचं नाही तर तुम्ही डिस्टर्ब नका करू लेक्चर मध्ये. ओके, सो दीज आर द सिस्मिक वेव्स. ठीक आहे, याला त्यांनी थोडस 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. एक आहे बॉडी वेव्ह आणि एक आहे सरफेस वेव्ह. ठीक आहे, हे डिस्क्रिप्शन पाहण्याच्या आधी आपण डायग्राम पाहू. डायग्रामनी गोष्टी क्लिअर होतात. ओके, ही डायग्राम आहे. यामध्ये पहा अर्थ स्ट्रक्चर दिलेलं आहे, ओव्हरऑल क्रस्ट, ओके, आणि मॅन्टल. क्रस्ट पूर्ण मॅन्टल, कोर, आउटर कोर, इनर कोर. क्लिअर आहे? बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर ते इथून का दाखवल्यात वेव्ह? तर ही गोष्ट, ही डायग्राम म्हणजे हा स्टडी केलेला आहे. हे अर्थक्वेकचं नेचर नाहीये. अर्थक्वेकची वेव्ह तर इथून निघणार ना. कर्सरवर लक्ष द्या, इथून कुठून तरी अर्थक्वेकचं इपिसेंटर नाही, हायपोसेंटर किंवा फोकस असणार. इथं असणार कुठेतरी, इथं असणार कुठेतरी, इथं कुठेतरी असणार. बरोबर. आणि त्या वेव्ह अशी तर वरती जाणार. संपलं, एवढंच आहे. पण आपल्याला जे ओव्हरऑल ह्या ज्या वेव्हज आहेत याचं नेचर काउंट करायचंय. कोणती वेव्ह कधी येते, कोणत्या वेव्हनी डिस्ट्रक्शन होतं, आपल्याला
पूर्वसूचना मिळू शकते का, या गोष्टींसाठी. ठीक आहे. दिस इज अ पार्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. ओके. पूर्वसूचना जर मिळाली आपल्याला, अलर्ट जर मिळाले, तर आपण खूप सारे प्रॉपर्टी आणि खूप सारं लाईव्ह आपण वाचू शकतो ना. जसे आता सुनामीची आपल्याला वॉर्निंग मिळते 15 मिनिटं आधी. त्यामुळे आपण काय करू शकतो, 15 मिनिटांमध्ये आपण एक अलर्ट देऊन खूप साऱ्या लोकांचे प्राण वाचवू शकतो जे पोस्टल लाईनला असतील. 15 ते 20 मिनिटं. ठीक आहे. 15 ते 20 मिनिटं हा म्हणजे ही एक शेवटची वॉर्निंग असते. त्याच्या आधी पण खूप आधी आपल्याला त्याचे हे मिळतात, काय म्हणतात त्याला, अलर्ट्स मिळतात. जवळजवळ मला वाटतं अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास असे त्याचे पार्ट आहेत. त्याच्यानुसार आपल्याला अलर्ट्स मिळतात. एवढ्या याच्यात तर आपण आरामात तो एरिया तेवढा इव्हॅक्युएट करू शकतो. ओके. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी काय केलं, सायंटिफिक एक स्टडी केला त्यांनी किंवा एक्सपेरिमेंट केला. आणि काय केलं, हा सेंटर आहे, इथून एक पॉइंट आहे, इथून हे पी आणि एस वेव्ह सोडले. ओके. पी आणि एस वेव्ह म्हणजे काय पी आणि एस वेव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. ओके. हे आर्टिफिशियली यांनी तयार केले आणि यांनी इथून ते सोडले आणि त्याचा अभ्यास केला प्रत्येक ठिकाणी जाऊन. त्यांना कळालं की पी आणि एस वेव्हची जी मुवमेंट आहे याच्यानुसार काय होतंय, तो झोन ठरतो. त्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे. आता ही डायग्राम अजून डिटेलमध्ये पाहणार आहे, मी तुम्हाला बेसिक सांगतोय फक्त इथं. ओके. म्हणजे बघा, हा जो फोकस आहे, हा फोकस म्हणजे इथला इपिसेंटर सरफेसवरचा. त्याच्यानुसार हे ट्रिमर्स आहेत, हे ब्ल्यू कलरचे जे आहे ना, हे ब्ल्यू कलरचे ट्रिमर्स आहेत. या ट्रिमर्स नुसार कशा गोष्टी होतात किंवा ते कसे ट्रॅव्हल करतात पृथ्वीच्या अंतर्भागात, याचं एक स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. इथं बघा, प्रायमरी वेव्स ट्रॅव्हल थ्रू एनी काइंड ऑफ मटेरियल. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की मॅन्टल मध्ये एक पार्ट आहे थोडासा लिक्विड, नंतर परत सॉलिड आहे, परत कोरचा एक पार्ट थोडासा लिक्विड आहे, परत सॉलिड आहे. माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना, आपण शिकलोय. मग ह्या वेव्ह जे येतात, आता इथं जो मॅन्टलचा जो लिक्विड वाला पार्ट आहे तो स्किप केलाय, कारण आपल्याला माहिती आहे ना की मॅन्टलच्या खालीच आहे ते लगेच. त्यांनी काय केलं, तो पार्ट स्किप केला कारण तो इतका इम्पॅक्ट नाही देत, कारण त्याचा एरिया पण छोटा असतो. त्यांनी काय केलं, हा पूर्ण पार्ट मॅन्टल मानला. दिस इज अ सॉलिड पार्ट, दिस इज अ लिक्विड पार्ट, दिस इज अगेन अ सॉलिड पार्ट. ओके. याच्यानुसार त्यांनी काय केलं, पी आणि एस वेव्ह बघा, इथपर्यंत पी आणि एस वेव्ह विदाउट एनी हर्डल ट्रॅव्हल करतात. आणि एस वेव्ह विदाउट एनी हर्डल ट्रॅव्हल करतात, ही पी वेव्ह आणि एस वेव्ह किंवा कोणती पण. ठीक आहे. पण जसं लिक्विड येतं तसं काय होतं, पी वेव्ह आणि एस वेव्ह डेविएट करतात. पी वेव्ह थोडेसे डेविएट करतात. बघा इथे डेविएट केलं त्यांनी, ही अशी डायरेक्ट याच्या आतून जायला पाहिजे होती, नाही गेली. ठीक आहे. ही पी वेव्ह इथून डायरेक्ट अशी आतून जायला पाहिजे होती ना, अशी आरपार. ही ब्लॅक कलरची बघा, ब्लॅक कलर पी वेव्ह. पी वेव्ह अशी डायरेक्ट जायला पाहिजे होती, ही अशी डायरेक्ट जायला पाहिजे होती इथं, ही अशी डायरेक्ट इथं जायला पाहिजे होती, अशी डायरेक्ट यायला पाहिजे होती, बरोबर. नाही आली. याचा अर्थ काय, ती डेविएट झाली. ती डेविएट होऊन कशी डेविएट होती बघा अशी. ओके. आणि ही जी येस वेव्ह आहे, पिवळ्या कलरच्या येस वेव्ह आहे, ह्या बघा डायरेक्टली रिफ्लेक्ट झाल्या तिकडं, डायरेक्टली अशा इकडं रिफ्लेक्ट झालं, म्हणजे येस वेव्ह ट्रॅव्हल करत नाही. आता हे कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. पी वेव्ह सॉलिड, लिक्विड, गॅसेस कशामधून पण ट्रॅव्हल होतो, फक्त त्यांचा पाथ चेंज होतो, डेव्हिएट होतात थोडेसे. आणि येस वेव्ह फक्त सॉलिड, येस फॉर सॉलिड, येस वेव्ह फक्त सॉलिड मधून पास होतात. ठीक आहे. डायग्राम आहे पुढची, इथं थोडंसं क्लिअर करते बघा, कलर थोडासा चेंज आहे. व्हाईट म्हणजे येस वेव्ह आणि ब्लॅक म्हणजे पी वेव्ह. ओके. आता पहा, पी वेव्ह पहा, पी वेव्ह इथं आली, डेव्हिएट झाली थोडीशी. पी वेव्ह आली इथं, थोडीशी अशी सरळ जायला पाहिजे होती, बरोबर. ती काय होती, डायव्हर्ट होती बघा इथं, डायव्हर्ट झाले, डायव्हर्ट झाले. परत इथं सॉलिड आलं, परत इथं डेव्हिएट झाली, परत इथं डेव्हिएट झाली बघा. कळते. तुम्ही जर सायन्स मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बेंडिंग ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे जर कन्सेप्ट शिकला असाल, तुम्हाला माहिती की लाईट जे लाईट वेव्ह जी आहे
त्याचं बिहेवियर कसं होतं, किंवा साऊंड वेव्ह असतात त्याचं बिहेवियर कसं होतं. साऊंड वेव्ह सॉलिड मधून कशी पास होती, लिक्विड मधून कशी पास होती, गॅसेस मधून कशी पास होती. बरोबर, गॅसेस मध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही जास्त, सॉलिड आणि लिक्विड मध्ये प्रॉब्लेम येतो. बरोबर, दोज आर ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, दीज आर ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. पी वेव्हचं बिहेवियर काय, पी वेव्ह पास तर होती सॉलिड मधून पण डेव्हिएट होती, त्याचा पाथ चेंज होतो, अँगल चेंज होतो. आणि एस वेव्ह तर बिचारा पासच नाही होऊ शकत. एस वेव्ह फक्त आणि फक्त सॉलिड मधून पास करतो. आणि ह्या सॉलिड पर्यंत जायला त्याला इथून पास झालं पाहिजे, लिक्विड मधून नाही होत. हे व्हाईट लाईन्स आहे बघा एस वाल्या, व्हाईट लाईन्स बघा इथपर्यंतच थांबल्यात. बाकी ह्या पूर्ण पास झाली, ही पूर्ण पास झाली इथपर्यंत, इथून आतमध्ये आली, इथून बाहेर निघाली सरफेसवर, इथं लॉक झाल्यात बघा, कळतंय. आणि ह्या पी वेव्ह ज्या ब्लॅक कलरच्या ह्या डेव्हिएट झाल्या, त्याचं स्ट्रक्चरच बदललंय. ह्या पी वेव्ह, ही पी वेव्ह आहे, ही अशी सरळ ट्रॅव्हल करायला पाहिजे होती, इथं नाही केली, ती डेव्हिएट झाली. म्हणून इथं पीचा शॅडो झोन तयार होतो. म्हणजे या इथल्या सरफेस एरियामध्ये जे सायंटिस्ट गेले त्यांना या इथून सोडलेल्या पी वेव्ह मिळाल्या नाही, म्हणून याला म्हणतात पीचा शॅडो वेव्ह, शॅडो झोन. ही जी पी वेव्ह आली, ही जी आतमध्ये दिसती कर्सर बघा, ती अशी जायला पाहिजे होती, ही वेव्ह अशी जायला पाहिजे होती, पण ती गेली नाही, ती आतमधून डेव्हिएट झाल्या, इथं एक शॅडो झोन झाला. इथं त्या मिळायला पाहिजे होत्या आपल्याला पण नाही मिळाल्या, म्हणून याला म्हणतात पीचा शॅडो झोन. ओके, आता मला सांगा, हे तर कळालं असेल तुम्हाला. आता यसचा शॅडो झोन, पूर्णच्या पूर्ण यसचा शॅडो झोन, पूर्ण इथं यस वेव्ह कुठंच नाही, कुठंच. म्हणजे यस वेव्ह इथून जर सोडली ना मी, इथून ते इथपर्यंत यस वेव्ह कुठंच मिळणार नाही. नो डायरेक्ट यस वेव्ह, इथून ते इथपर्यंत हे शेवटचे. हा पूर्ण यसचा शॅडो झोन आहे आणि हा पीचा शॅडो झोन आहे. आणि तुम्ही विचार करत असाल सर एवढं अवघड आहे, चाललंय हे, याचा उपयोग काय. ओके, याचा उपयोग तुम्हाला आता सांगतो मी, काय उपयोग याचा. इथं क्लिअर आहे ना, हे क्लिअर असेल तर सांगा. लिहिलंय बघा, पीचा शॅडो झोन, पीचा शॅडो झोन, पी इथं आहे, पी इथं पी कुठेच मिळत नाही. आणि हा इथून ते इथपर्यंत नो डायरेक्ट यस वेव्ह, यस वेव्ह कुठंच नाही, यस वेव्ह इथंच ब्लॉक झालाय. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. याचा मी तुम्हाला सिग्निफिकन्स सांगतो काय. ठीक आहे, थोडंसं वाचून घेऊ मग मी सांगतो तुम्हाला. हे जे पी वेव्ह आहेत आणि एस वेव्ह याला म्हणतात बॉडी वेव्ह, कारण ते पृथ्वीच्या आतमधल्या बॉडीमध्ये वेव्ह ट्रॅव्हल करतात, म्हणून त्यांना बॉडी वेव्ह म्हणतात. सोपं आहे, प्रायमरी वेव्ह, सेकंड वेव्ह. प्रायमरी म्हणजे जी सगळ्यात पहिल्यांदा येते त्याला म्हणतात प्रायमरी वेव्ह, जे सगळ्यात त्याच्यानंतर जी येते त्याला म्हणतात सेकंडरी वेव्ह. सिंपल, हे पण सिंपल आहे, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, कारण हे तुम्हाला स्टेटमेंट फॉर्म मध्ये युपीएससी किंवा एमपीएससी विचारणार. प्रायमरी वेव्ह म्हणजे काय, सेकंडरी वेव्ह म्हणजे काय, त्याची डेफिनेशन उलटी पालटी देतील तुम्हाला. प्रायमरी वेव्ह विच सेकंड टू अराइव्ह ऍट द सरफेस, बरोबर आहे का, नाहीये. प्रायमरी वेव्ह पी म्हणजे पहिल्यांदा येतो, फर्स्ट टू अराइव्ह ऍट द सरफेस म्हणजे प्रायमरी वेव्ह, म्हणून त्याला प्रायमरी म्हणतात. असं उलट पालट करतील काय. परत त्यांचा जो स्पीड असतो त्याच्यानुसार पण ते त्यांनी केलेले स्टेटमेंट. आणि हे मी मनाचं सांगत नाही, प्रश्न आलेले आहेत, तुम्ही पीवायक्यूज उचकून पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याच्यावर त्यांनी स्टेटमेंट उलटे पालटे विचारलेले आहेत, युपीएससीनी पण आणि एमपीएससीनी पण. ओके, पी वेव्हचे बघू आपण. बॉडी वेव्स बघा, बॉडी वेव्स आर जनरेटेड ड्यू टू द रिलीज ऑफ द एनर्जी ऍट द फोकस अँड मूव्ह इन ऑल डायरेक्शन ट्रॅव्हलिंग थ्रू द बॉडी ऑफ द अर्थ. जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे, काही वेगळं नाहीये. फर्स्ट टू अराइव्ह ऍट द सरफेस, they are longitudinal waves, so can pass through solid, liquids and gases. आता longitudinal waves आणि ट्रान्सव्हर्स वेव्स हे वेगळे कन्सेप्ट आहेत, हे फिजिक्स मधले कन्सेप्ट आहे. आता हे जर तुम्हाला आठवत असतील तर वेल अँड गुड, नसतील आठवत तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्हच लक्षात ठेवायचे. माझं लॉंजिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह हे जर माहित असतील फिजिक्स मधले तर वेल अँड गुड, आठवत असेल मी तुम्हाला सांगतो. लॉंजिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह, आपल्याला तो एक ट्युनिंग फोर्कचा सायन्सला जे असतील त्यांना आठवत असेल, बाकीच्यांना नसेल. ट्युनिंग फोर्कचा एक एक्सपेरिमेंट होता, ट्युनिंग फोर्क असा एक मॅग्नेट असायचा, एकमेकावर असा केला का तो असा व्हायब्रेट व्हायचा. ते आपण लॉंजिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्हचं उदाहरण होतं, तो एक्सपेरिमेंट होता. आता मी तो सांगत नाही कारण सगळ्यांना सायन्स मे बी नसेल है ना, तर इथं इम्पॉर्टंट. ओके, हे लक्षात ठेवा, प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह. प्रायमरी वेव्ह होते लॉंजिट्युडिनल वेव्ह, हे महत्वाचे. दे कॅन पास थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस.
दे कॅन पास थ्रू एनिथिंग, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ओके, फक्त त्यांचा पाथ थोडासा डेव्हिएट होतो, सरळच्या सरळ आरपार नाही होत, थोडस डेव्हिएट होतो. सेकंडरी वेव्स, दे आर ट्रान्सव्हर्स वेव्स, सो कांट पास थ्रू द लिक्विड, लिक्विड मधून पास नाही होत. ऍज दे व्हायब्रेट परपेंडिक्युलरली, ते परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतं म्हणून ते जात नाही, त्यांचं म्हणणं आहे, ते आपल्याला महत्वाचं नाहीये. सेकंडरी वेव्स लिक्विड मधून पास नाही होत, प्रायमरी वेव्स सगळ्यामधून पास होतात. ओके, कळतंय? सिंपल आहे. लिक्विड मधून पास नाही होत, बघितलं होतं ना. लिक्विड आहे ना हा पार्ट, एस वेव्ह पास होत नाही आणि पी वेव्स आरामात पास होतात, फक्त डेव्हिएट होतात थोडेसे. क्लिअर आहे? ओके, आता या दोन वेव्ह संपल्या, यांचं काम संपलेलं. या सरफेस पर्यंत येतात आणि गायब होतात, लक्षात ठेवा. आता जे मेन आहेत सरफेस वेव्स की ज्यांनी आपल्या बिल्डिंग पडते, डिस्ट्रक्शन होतं, सगळी जमीन हलते, ते या वेव्स आहेत, सरफेस वेव्स. Surface waves, the body waves interact with the surface rocks and generate new set of waves called surface wave. Primary wave, secondary wave जमिनीच्या बाहेर येत नाही, जमिनीच्या आतमध्येच इंटरॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे काय तयार होतात? सरफेस वेव्स. These waves move along the surface. They are the last to report on the seismograph. Seismograph वर हे चारही वेव्सचा ग्राफ असतो. पहिल्यांदा येतो प्रायमरी वेव्ह चा ग्राफ तयार होतो, मग सेकंडरी वेव्हचा ग्राफ तयार होतो आणि मग सरफेस वेव्हचा ग्राफ तयार होतो. क्लिअर आहे? सिंपल आहे, थोडं लक्षात ठेवा. ओके, कोण लास्ट येतं, कोण येतं, कोण फास्ट आहे, कोण स्लो आहे, सगळ्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये विचारलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी लॉजिकल आहेत, पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, दीज वेव्स आर मोर डिस्ट्रक्टिव्ह. ई आणि एस वेव्हने डिस्ट्रक्शन होतं का? नाही होत, पण ते जेव्हा त्यांची एनर्जी पास करतात सरफेस वेव्हला त्यावेळेस डिस्ट्रक्शन होतं. They cause a displacement of rocks and hence the collapse of the structure, buildings and all. Okay, कोणत्या कोणत्या वेव्स आहेत त्या? रेलिक्स वेव्स, आर वेव्ह आणि एल वेव्स. रेलिक वेव्स आणि लव्ह वेव्स. आता हे लव्ह म्हणजे सायंटिस्टचं आडनाव आहे, त्या जॉग्राफरचं आडनाव आहे, ठीक आहे, म्हणून ते त्याचं आडनाव लव्ह होतं, म्हणून त्यांच्या नावानी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी नाव दिलं वेव्सला लव्ह वेव्स. हे रेलिक, हे पण जॉग्राफरचं नाव आहे, रेलिक, म्हणजे त्याला रेलिकचं नाव दिलं, रेलिक वेव्स आणि लव्ह वेव्स. ओके, एल फॉर लँड असं लक्षात ठेवा. ओके, so R waves are analogous to water waves. Movement of particles important आहे आपल्याला. The L waves movement of particles takes place in the horizontal plane only. बघा, horizontal movement होती म्हणून तर व्हायब्रेट होतं, म्हणून तर सगळ्या बिल्डिंग पडतात ना. मला जाणवतंय का की बिल्डिंग कशी हलते? वर खाली हलते का अशी पुढं मागं हलते? आणि कशी हलली तर बिल्डिंग पडेल का झाड पडेल? वारा कसा वाहतो? पुढं मागं, बरोबर? वारा जर पुढं मागं वाहतो त्याच्यामुळे झाड पडतं, बिल्डिंग पडते वाऱ्यामुळे, माहिती आपल्याला, वादळं होतात. सेम जमीन पण तशी झालते, पुढं मागं व्हायब्रेट होते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पडतात खाली. क्लिअर आहे? सिंपल आहे ना? थोडं लॉजिक लावा, ठीक आहे. हे तर वाचायचंच आहे तुम्हाला नंतर या गोष्टी, ठीक आहे. तर मग मी जे म्हणत होतो की ह्या गोष्टी का शिकायच्या, त्याचं कारण आहे बघा. हाऊ सिस्मिक वेव्स हेल्प इन डिफाइनिंग अर्थ इंटेरियर. याच्यामुळे आपल्याला काय कळालं? जर आपल्याला माहिती नसतं की इथं लिक्विड असतं काहीतरी, इथं सॉलिड असतं काहीतरी, पण याच्यामुळे कळतंय ना आपल्याला, हे इथं डेव्हिएट होते म्हणजे इथं काहीतरी लिक्विड असलं पाहिजे नक्कीच. आपल्याला माहिती तिथं काय आहे? आउटर कोर, बरोबर, आणि इनर कोर सॉलिड आहे. हे गोष्ट कशामुळे कळालं? पी वेव्ह आणि एस वेव्ह मुळे आपल्याला कळालं. अर्थक्वेकच्या वेव्स वगैरे हे तर फायदे आहेतच त्याचे, सिस्मोग्राफ हे तर फायदे आहेतच. मेन काय फायदा होता की आपल्याला अर्थचं स्ट्रक्चर कळालं, त्याच्यामुळे अर्थचं असं काहीतरी स्ट्रक्चर आहे, कळतंय? The speed of the seismic waves varies with the composition of the medium. ठीक है, solid, liquid. It was observed that when the forces of the earthquake is not too deep, some waves are propagated along the surface. Okay, simple आहे, हे विसरून जा, मी सांगतो ते लक्षात ठेव. ही वेव्स इथून निघाली, ही वेव्स इथून निघाली इथं पोहोचली,
त्याची डिस्टन्स किती, काय आहे, रॉक सिस्टीम कोणती आहे, कशी आहे, किती वेळ लागला, कसं ट्रॅव्हल केलं, सॉलिड होतं का लिक्विड होतं लगेच कळतं. ही वेव्ह झाली, इथे येऊन स्टक झाली, आपल्याला कळालं अरे इथं काहीतरी ना लिक्विड असणार आहे, त्यामुळे हा वेव्ह आहे ना इथून पुढे आला नाही, इथं मला हा वेव्ह दिसत नाही. पी वेव्ह पण इथं मला दिसत नाही, पी वेव्ह तर इकडे आला, इकडून निघालेला पी वेव्ह मला इथं मिळाला, जो इथं मिळायला पाहिजे होता मला. त्याच्यामुळे आपल्याला इंटेरियर ऑफ अर्थ कळालं. दिस इज अ indirect source. Always remember, this is an indirect source to study the interior of the earth. Clear आहे? आणि हे बाकीचं मग अर्थक्वेक आपल्याला कसं कळणार, अर्थक्वेकची ग्रॅव्हिटी कशी कळणार, इंटेन्सिटी कशी कळणार सिस्मोग्राफवर, ते पण हे आहे. हे थोडस नाही वाचलं तरी चालत, थोडस जरा डिटेलमध्ये आहे, गरज नाही याची. ठीक आहे, आपल्याला सिंपलच गोष्टी शिकायच्या. हे थोडस ऑप्शनल, थोडस जास्त इम्पॉर्टंट येत आहे म्हणून मी ते इन्क्लूड केलं होतं. ओके, ठीक आहे. मग हे जे शॅडो झोन्स मी तुम्हाला दाखवले आतापर्यंत, शॅडो झोन कशी इम्पॉर्टंट आहे आपल्याला, इथं आहे तो पी चा शॅडो झोन, हे ब्लॅक मध्ये दिसतोय तो पी शॅडो झोन, पी चा शॅडो झोन, आणि हा जो पूर्ण ब्लॅक दिसतोय हा पूर्ण एस चा शॅडो झोन. याचे नंबर्स पण इम्पॉर्टंट आहे, 105 डिग्री टू 105 डिग्री आणि 140 डिग्री, 145 डिग्री ते 145 डिग्री, आणि हा पूर्ण 103 डिग्री ते 103 डिग्री. हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इथं मिळून जाईल हे झोन, E zone आणि S zone. These are shadow zones and these are shadow zones important for the interior of the earth. याचा अर्थक्वेकचा काही संबंध नाही आहे शॅडो झोनचा, म्हणजे इथं काय अर्थक्वेक येतो नाही येत असं नाहीये. शॅडो झोनमुळे आपल्याला कळतं की अर्थचं इंटेरियर कसं आहे. ओके, कोर कुठून चालू होतो, कोर कुठं संपतं, मॅन्टल कुठून चालू होतं, मॅन्टल कुठं संपतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात कळून येतात. ओके, ठीक आहे. आता विचार तुम्हाला आता काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही, आता विचारा. हा, पाण्याच्या फोर्समुळे काय येणार नाही, पाणी खाली रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक, बरोबर, असं आपण त्याला नाव दिलं, उदाहरण दिलं आपण कोयनाचं. प्रॉब्लेम काय आहे की एकाच ठिकाणी आपण व्हर्टिकल याच्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवलंय, तिथं पाण्याचा फोर्स कुठं असणार, एक तर डॅमवर, त्याला बाहेर पडायचंय, डॅम तर आपण एकदम पक्का बांधलेला असतो सिमेंटचा, ओके, व्यवस्थित स्ट्रक्चर असतं ते, तिथं तर इम्पॅक्ट पडतोय, खाली पण जमीनच आहे ना, खाली जमिनीवर पण फोर्स येणार ना, सगळीकडून फोर्स देणार ते पाणी. ओके, तर त्या फोर्समुळं पण काय होतं, त्या फोर्समुळं खालचे जे दगड आहेत, खाली जे फॉल्ट सिस्टीम आहे समजा, ती थोडीशी डिस्टर्ब होती ना, त्याच्यामुळे अर्थक्वेक होतो. थोडंसं इमॅजिन करा ना, कारणामुळे पृथ्वीची परिवलनाची गती, थोडासा विचार करा, थोडासा क्वेश्चन विचारताना थोडंसं लॉजिक पण लावा आधी. धरण ही खूप छोटी गोष्ट आहे, त्याचा कसा परिणाम होईल. Are the waves the same for such if it occurs in terms of the ocean? मला कळालं नाही प्रश्न तुमचा. Surface waves more destructive than the secondary and primary wave. Surface waves are more destructive than the secondary than no. Surface waves are more destructive than the body waves or secondary and primary. असं लिहा. ठीक आहे. Surface waves are more destructive than the body waves. ती मॅग्निट्यूडचा अर्थ डिस्ट्रक्टिव्ह असतो. थोडंसं सब्जेक्टिव्ह आहे. कधी कधी 6 मॅग्निट्यूडनी पण डिस्ट्रक्शन होऊ शकतं, कधी कधी 8 मॅग्निट्यूडला पण डिस्ट्रक्शन नाही होत. मुवमेंट किती होती त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे. तिथलं स्ट्रक्चर कसं आहे, तिथली रॉक सिस्टीम काय आहे. ओके, रॉक सिस्टीम जर एकदम अशी सॉफ्ट असेल आणि समजा वरती
खूप कन्स्ट्रक्शन वगैरे झालं असेल, तिथली माती एकदम लूज पडलेली असेल, तर 4 आणि 5 मॅग्नेट्यूड मध्ये पण खूप जास्त डिस्ट्रक्शन होऊ शकतं. ओके, पण एखादं सॉलिड स्ट्रक्चर आहे, तिथं 8 मॅग्नेट्यूडचा अर्थक्वेक येऊन पण तिथे डिस्ट्रक्शन नाही होत. वेव्स सेम होते हैं अगर सी और ओशन आते हैं. हाँ, नहीं, सुनामी अलग होता है. सुनामी अलग चीज है. ओके, सुनामी इज कंप्लीटली डिफरेंट एस्पेक्ट. It's not related to seismic waves. Okay, but if these seismic waves are coming under the ocean or under the sea, these are the same waves. Okay, मतलब वहां पे जमीन तो है ही ना. okay? समुद्र के नीचे तो जमीन है, राइट. तो सेम फिनोमेनन है, सिर्फ ऊपर पानी है. जो सरफेस होगा उसका वो पानी होगा. सरफेस वेव्स विल ट्रॅव्हल इनटू द वॉटर. ओके, आणि आपण जे ओशन रिलीफ फीचर पाहतो, ओशन मध्ये पण माउंटन्स आहेत खाली. ते ओशन मध्ये माउंटन कसे तयार झाले, म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या जमिनी होतात त्या ओशन मध्ये पण होतात, लक्षात ठेवा. लास्ट टू वेव्स सरफेस वेव्स. ओके, सांगतो मी. ठीक आहे. लास्ट टू वेव्स आर रिलीज वेव्स अँड एल वेव्स, लव वेव्स. ह्या सरफेस वेव्स काय असतं की प्रायमरी वेव्स आपली एनर्जी ट्रान्सफर करतात सरफेस वेव्सला, आणि ते मग तिथं स्टॉप होतात, प्रायमरी वेव्स आणि सेकंडरी वेव्स. सरफेस वेव्हचं काम काय असतं, सरफेस वेव्स अशा पास होतात सरफेसवर. ओके, थोडंसं शेप आणि मुवमेंट थोडीशी वेगळी आहे रिलीज वेव्स आणि लव वेव्स, त्यामुळे त्यांना वेगवेगळं नाव आहे. आणि ऑब्विसली ते 2 सायंटिस्टनी शोधले म्हणून वेगवेगळी नाव आहेत त्याला. ओके, तर त्यांची जी मुवमेंट होती, जी व्हायब्रेशनची मुवमेंट आहे, म्हणजे अर्थ सरफेस आहे ना, तो असा होतो, त्यामुळे बिल्डिंग पडते. ठीक आहे, हे जर असं वर खाली झालं ना तर जास्त इम्पॅक्ट नाही होणार, पण ते व्हायब्रेशन असे असतात, 2 and 4 म्हणतो ना, पुढे मागे, आणि त्याच्यामुळं डिस्ट्रक्शन होतं. ह्या ज्या 2 वेव्स ज्या डिस्ट्रक्शनचं काम करतात त्यांना म्हणतात सरफेस वेव्स, आर वेव्स आणि एल वेव्स. ओके, त्याच्यामध्ये डिटेल त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं ग्राफ, त्यांचं नेचर याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. शॅडो झोन्स क्लिअर तुम्हाला? टी वेव्हचा शॅडो झोन म्हणजे काय, एस वेव्हचा शॅडो झोन म्हणजे काय, त्या गोष्टी क्लिअर आहेत ना? हेच अवघड होतं, बाकीचं तर हे वेव्स वगैरे हे काही जास्त अवघड नाहीये. टीचा शॅडो झोन का तयार होतो आणि एसचा शॅडो झोन का तयार होतो, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दीज शॅडो झोन्स. ठीक आहे, क्लिअर आहे. लास्ट टू वेव्स का इम्पॉर्टंट नाही आहेत, सगळं इम्पॉर्टंट आहे. लास्ट टू वेव्स मस्त डिस्ट्रक्शन होतं, चारही वेव्ह इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, चला थोडस पुढे जाऊ. अर्थक्वेक झोन्स इन इंडिया. हे अर्थक्वेक झोन थोडेसे बघून घ्या. अर्थक्वेक झोन बघा, हा जो रेड झोन आहे ना, सगळ्यात हायेस्ट झोन आहे. ठीक आहे, डायग्राम पाहिजे होती, डायग्राम अपडेटेड डायग्राम. ठीक आहे, हा सिस्मिक झोन. हा तर तुम्ही म्हणाले तर सिस्मिक झोन 2 पासून का स्टार्ट केले. सिस्मिक झोन 1 काय केलंय, सिस्मिक झोन 1 हा खूपच पर्टिक्युलर होता आणि खूपच म्हणजे वेग होता. यांनी काय केलंय, तो मर्ज केला 2 मध्ये. ओके, तर 2 मध्ये तो मर्ज केला आणि आता 2, 3, 4 आणि 5 असे सिस्मिक झोन आहेत. ओके, तर हे थोडस आपण म्हणू शकतो की थोडस असेंडिंग ऑर्डर मध्ये. झोन 2 सगळ्यात कमी इंटेन्सिटी असते आणि 3, 4, 5 हे सगळ्यात म्हणजे 5 म्हणजे सगळ्यात हायेस्ट आहे. जे रेड दिसते 5 आहे, 5 झोन आहे. ओके, इथं बघा, इथं प्लेट बाउंड्री आपली, बरोबर, प्लेट बाउंड्री आहे म्हणून इथं रेड येते, आणि इथं एक फॉल्ट आहे,
म्हणून इथं रेड. क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचे झोन आहेत. हा ब्ल्यू कलरचा झोन सगळ्यात सेफ झोन आहे. सेफ झोन आहे सगळ्यात. इथं सगळ्यात जास्त इथं बघा, इथं तर हे आपलं हे ना गंगेचं खोरं, पूर्ण राजस्थानचं ते वाळवंट वगैरे, हे पूर्ण नॉर्दर्न प्लेन्सचा पार्ट आहे. प्लेन्सचा प्लेन्सच्या इथं काय ऍक्टिव्हिटी होणार आहे. हा सेफ झोन आहे. हा डेक्कन ट्रॅपचा पार्ट आहे. हा डेक्कन ट्रॅप. ऑलरेडी इथं पण काहीच नाहीये. ऑलरेडी इथं ते रियुनियन आयलंड वरून जेव्हा आपला महाराष्ट्र गेला त्यावेळेस तो डेक्कन ट्रॅप तयार झालेला. आता ती सिच्युएशन नाहीये. ते आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहे. तर लक्षात ठेवा की इथं ती आता सिच्युएशन नाहीये याची वोल्कॅनोवाली. त्यामुळे इथं अर्थक्वेक पण होत नाहीत आता. हा झोन सगळ्यात सेफ झोन आहे. हा झोन थोडासा बॉर्डरवाला प्लेट असल्यामुळे इथं थोडासा रिस्की आहे. हिमालय जरा जास्त रिस्की, कारण हिमालय 5th झोन मध्ये येतो. आणि इथं प्लेट बाउंड्री आहे आपली. हिमालयामध्ये छोटे छोटे भूकंप होतच असतात. दिल्ली पण त्याच इथे येतो. दिल्ली आहे इथं. दिल्लीच्या इथे भूकंप होत असतात. मायनर असतात पण असतात. नॉर्थ ईस्ट मध्ये पण खूप सारे भूकंप येतात. क्लिअर आहे. इकडच्या साईडला आहे अफगाणिस्तानचा झोन आहे, तो पण डेंजर झोन आहे. तिथं पण एक माउंटन बिल्डिंगची प्रोसेस आहे किंवा एक बाउंड्री आपण म्हणू, प्लेट बाउंड्री अरब पेनिन्सुलाच्या इथली. ते पण रिस्की झोन आहे. तो पण 5th झोन मध्ये आहे. ठीक आहे. हे जास्त इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला कोणत्या झोन मध्ये काय आहे ह्या गोष्टी विचारणार नाही. फक्त हा मॅप तुम्हाला एक थोडासा ब्रॉड आयडिया लक्षात ठेवा. झोन 2, 3, 4 आणि 5. ओके. झोन 5 इज द मोस्ट सिस्टमिकली ऍक्टिव्ह रिजन आणि झोन 2 इज लिस्ट ऍक्टिव्ह रिजन. दिस इज ब्ल्यू झोन, रेड झोन. या दोन झोन मध्ये लक्षात ठेवा. या दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. हे ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक आहे. मी सांगितलं तुम्हाला अर्थक्वेक कोणत्या पण गोष्टीमुळे येऊ शकतो. बेसिकली ही जी वोल्कॅनोची लाईन आहे, वोल्कॅनोची इथं सगळ्यात जास्त अर्थक्वेक आहे. ठीक आहे. रिंग ऑफ फायर, पॅसिफिक रिंग ऑफ फायर आठवत असेल, आपण शिकलोय पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या इथं बघा, ही पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे. याच्या इथं त्या गोष्टी आहेत. एक होतं बघा फोकस, बॉडी वेव्ह अशा येतात. बॉडी वेव्ह इथं एंड होऊन जातात. त्याच्यानंतर ज्या येतात त्या येतात सरफेस वेव्ह. ह्या सरफेस वेव्ह आहे. ग्रीन कलरच्या सरफेस वेव्ह. हे कन्सेप्ट. माझ्याकडे ती याची डायग्राम तर नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. ही डायग्राम आता नाहीये. तुम्हाला मी डायग्राम सेंड केली होती बा, पॅसिफिक रिंग ऑफ फायर. त्याच्या इथं हे पूर्ण आहे. हे वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या इथं अर्थक्वेक आहे. अल्पाईन हिमालय बेल्ट, आपला हिमालयाचा बेल्ट हा बघा, कर्सर पहा. आपला हिमालयाच्या इथं कर्सर पहा माझा. अल्पाईन हिमालय बेल्ट हा कंटिन्यू होतो. इथं अफगाणिस्तान आहे, बरोबर. इथं अफगाणिस्तान आहे, तर तो झोन आहे. नॉर्थ ईस्ट आहे आपला, इथं नॉर्थ ईस्ट, तर हा झोन आहे अल्पाईन हिमालय बेल्ट. आणि मिड अटलांटिक रिच हा रिजन. आता इथं डायव्हर्जन बाउंड्री आहे. डायव्हर्जन बाउंड्री म्हणजे दोन प्लेट लांब जातात आहे. पण मी सांगितलं तुम्हाला अर्थक्वेक कुठं पण होतो. स्लायडिंगला पण होतो, कॉन्व्हर्जंटला पण होतो, डायव्हर्जनला पण होतो. त्यामुळं अर्थक्वेकचे प्रमाण ओव्हरऑल वोल्कॅनोपेक्षा खूप जास्त आहे. हे बघा, पूर्ण हे रिजन आहेत. आणि हे तुम्ही पाहिलं हे प्लेटच्या आसपासचे रिजन आहेत, किंवा जिथं माउंटेन बिल्डिंग झालंय हे रिजन आहेत. क्लिअर आहे. सिंपल आहे. हे छोटासा थिअरी पार्ट आहे की हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक काय काय असतं. की लँड फॉर्म्स असतात. लँड फॉर्म्स नव्हतं पाहिजे तर लँड स्लाइड्स पाहिजे होतं. लँड स्लाइड्स होतात. ओके. नंतर डॅमेज ऑफ प्रॉपर्टी आहे, ह्युमन लॉस होतो. ओके. सगळ्या गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. आपल्याला माहिती आहे हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक आहे, वेगळं सांगायची गरज नाही. सुनामी येतात. सुनामीचा कन्सेप्ट आपण सेपरेटली पाहणार आहे. सुनामी येतात लक्षात ठेवा. अर्थक्वेकमुळे सुनामी पण येते. फाउंटन्स ऑफ मड जे साचलेलं असतं खाली लावासारखं मड ते बाहेर येतं. लिक्विफिकेशन म्हणजे काय होतं, ओव्हरऑल जे काय म्हणू आपण, एखादी जमीन असते ना त्याची पाणथळ होऊन जाते. कारण तिथं काय होतं, वॉटर इन्फ्युज होतं. खालचे जे ऍक्विफर्स वगैरे असतात ते पाणी वरती येतं, कारण लेवलच वरती येते ना पूर्ण. ठीक आहे. लिक्विफॅक्शन होतं, या गोष्टी होतात. सिंपल आहे. त्याच्यात काय म्हणजे असं कन्सेप्च्युअल काय नाही. ओके. वोल्कॅनो आपण
मोठा कॉन्सेप्ट आहे व्होल्कॅनो आणि महत्वाचा कॉन्सेप्ट आहे तो आपण उद्या स्टार्ट करू. आता याच्यामध्ये काय डाऊट असतील तर मला एकदा विचारा, फक्त डाऊट क्लिअर करू. मला वाटतं इतकं डिटेलमध्ये सांगितलंय, मला तर वाटतं काय डाऊट नसले पाहिजे तुमचे. तरी काय डाऊट असतील तर उद्या परत आपण रिवाइज करणारच आहे या गोष्टी. आता विचारा काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, काय डाऊट आहे याच्यामध्ये आतापर्यंत. नो डाउट्स? ओके, ठीक आहे. ओके, चला मग आजचा प्रश्न लिहून घ्या तुम्ही. मी टाईप पण करतो आणि तुम्ही लिहून पण घ्या. उद्या आपण डिस्कस करू हा प्रश्न. प्रश्न आहे, what are the seismic waves what are the seismic waves and significance of these waves. सिस्मिक वेव्स म्हणजे काय आणि ओव्हरऑल सिग्निफिकन्स काय या सिस्मिक वेव्हचा, का सिस्मिक वेव्हचा स्टडी का करायचा आपण. ठीक आहे, सिंपल आहे, आपण डिस्कस केलंय. मला वाटत काय प्रॉब्लेम येईल याच्यामध्ये. अजून एक प्रश्न घ्या सोपा. Explain the earthquake phenomenon and discuss the impacts of earthquake. Explain the earthquake phenomenon and discuss the impacts of earthquake. दोन प्रश्न आहेत. earthquake म्हणजे काय, earthquake म्हणजे earthquake ही गोष्ट डिस्कस करा आणि किंवा ही गोष्ट एक्सप्लेन करा प्रॉपरली आणि त्याचे इम्पॅक्ट काय होतात हे यावर चर्चा करा. मराठीमध्ये आपण लिहू दे. व्हॉट आर द कॉजेस ऑफ किल्लारी अर्थक्वेक इन लातूर. तेच आहे, फॉल्ट लाईन आहे लातूरच्या जवळ. त्या फॉल्ट लाईन मध्ये ऍडजस्टमेंट होती. त्या फॉल्ट लाईनच्या इथं ओव्हरऑल मुवमेंट होती प्लेटची, त्यामुळं अर्थक्वेक होतात. Majid Hussain, yes, Majid Hussain is also good book. Can refer, but first complete the NCERTs and JC Leong, then go for the Majid Hussain. Don't increase the sources. There are multiple resources, multiple. पूर्ण आयुष्य आपण फक्त जॉग्राफी वाचू शकतो एवढं जॉग्राफी आहे आणि एवढं मटेरियल पण अवेलेबल आहे. बट इट डझंट मीन दॅट हे तुम्ही इतकं वाचलं पाहिजे. तुमचा ऑप्शनल जरी असला तरी लिमिटेड सोर्सेस वापरले पाहिजे. Geography is one of the part of GS. आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप टाइम आहे. टाइम नेहमी लिमिटेड असतो. अटेम्प्ट कधी पण असू द्या. फर्स्ट क्वेश्चन होता, व्हॉट आर द सिस्मिक वेव्स अँड सिग्निफिकन्स ऑफ दीज वेव्स. सिस्मिक वेव्स म्हणजे काय आणि त्याचं महत्व स्पष्ट करा. दुसरा आहे की ओव्हरऑल भूकंप ही
जी प्रोसेस आहे ती एक्सप्लेन करा. भूकंप कसे होतात, का होतात आणि ओव्हरऑल भूकंपाचे इम्पॅक्ट काय होतात यावर चर्चा करा. ओके, ठीक आहे. उद्या बरोबर टाइमवर जॉईन करा. आपण उद्या जेवढं आज पाहिलं तेवढं थोडंसं रिवाइज करू आणि पुढचे कन्सेप्ट जे आहेत वोल्कॅनो, सुनामी यावर आपण